जय महाराष्ट्र मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आजचा व्हिडिओ हा त्यांच्यासाठी आहे जे नुकतेच पासआउट झालेत आणि जॉब शोधत आहेत किंवा इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहेत. आउटसाईड कॉलेज कॅम्पस तुम्ही तुमचा पहिला जॉब कसा मिळवू शकता यासाठी आजचा व्हिडिओ आहे. जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर मी चुकत नसेल तर तुमच्यातल्या प्रत्येकाने हे स्वप्न बघितलं असेल की तुम्ही एक दिवस HR कॅबिनमध्ये बसलेला असाल आणि HR तुम्हाला म्हणत आहे की वी आर हायरिंग यू. ऑफकोर्स ती मुवमेंट तुमच्यासाठी एकदम आनंदाची असेल. बट इन रियालिटी जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जॉब शोधण्यासाठी बाहेर पडला असाल, तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचा रिझ्यूमसुद्धा कोणी घ्यायला तयार नाही आहे. तर तुम्ही अजिबात डिसअपॉइंट होऊ नका किंवा घाबरून जाऊ नका. तुम्ही एकटे नाही आहात किंवा तुमच्यात कुठला कमीपणा नाही आहे ज्याच्यामुळे तुम्हाला सिलेक्ट केलं जात नाही आहे. या सिच्युएशनला आपण थोडं नीट समजून घेऊया. होते काय की बरेचसे स्टुडंट जेव्हा जॉब शोधतात त्यांना मोस्टली अशा प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. एक म्हणजे एक्सपिरियन्स गॅप. आता ऑफकोर्स कंपन्यांना एक्सपिरियन्स लोक खूप आवडतात. त्यांना फ्रेशरला घेऊन ट्रेनिंग देऊन मग त्यांच्याकडून काम करून घेण्यात जास्त खर्चिक वाटतं इन टर्म्स ऑफ मनी अँड टाईम. दुसरं रिझन आहे की मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला प्रॅक्टिकल नॉलेज कमी असतं. आता आपलं दुर्दैवच असं की आपलं एज्युकेशन सिस्टमच असं आहे ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेजला कमी महत्त्व दिलं जातं आणि कंपनीमध्ये तर प्रॅक्टिकलच लागतं. थिअरॉटिकल कोण विचारत नाही. तिसरं रिझन आहे की वाढती कॉम्पिटिशन. प्रत्येक वर्षी लाखो स्टुडंट पासआउट होत असतात बट त्या प्रमाणात जॉब उपलब्ध होत नाही. आता हे झालं सगळं स्टुडंट्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी. कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ते म्हणतात एक्सपिरियन्स आणा आणि फ्रेशर्स म्हणतात तुम्ही जॉबच नाही दिला तर एक्सपिरियन्स कुठून देणार. ही झाली डेडलॉक सिच्युएशन. तर यातनं कुठलाच मार्ग नाही आहे का? तर आहे. आपण पहिलं समजून घेऊया की कंपन्यांना काय एक्सपेक्टेड असतं. अदर दॅन एक्सपिरियन्स कंपनी काय शोधत असते कॅन्डिडेटमध्ये. तर एक म्हणजे स्ट्रॉंग फंडामेंटल्स. तुमचे फंडामेंटल्स एकदम स्ट्रॉंग असले पाहिजेत. दुसरं म्हणजे प्रोजेक्ट एक्सपिरियन्स. यामधून कंपनीला तुमचं हँड्स ऑन नॉलेज लक्षात येतं. तिसरं आहे की लर्निंग ॲजिलिटी अँड ॲडॅप्टेबिलिटी. तुम्ही किती फ्लेक्सिबल आहात, तुमचा अप्रोच कसा आहे एखादा प्रॉब्लेम आल्यानंतरनं. अँड चौथं म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल्स आणि टीमवर्क. या दोन गोष्टी कंपनीमध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. आता हे ऐकायला जरी सोपं वाटत असेल तरी एखाद्या फ्रेशरमध्ये ह्या स्किल्स नसतात. त्यामुळे त्या स्टुडंट्सचे हायरिंग चान्सेस कमी होतात. आता हा गॅप कसा भरून काढायचा? तर त्यासाठी तुम्ही जर फायनल इयरमध्ये असाल तर ट्राय करा की तुम्ही इंटर्नशिप कशी घेता येईल. तिथं तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्टवर एक्सपिरियन्स भेटेल. दुसरं म्हणजे तुम्ही काय करू शकता की पर्सनल प्रोजेक्ट्स करू शकता. जास्तीत जास्त लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही प्रोजेक्ट्स केले पाहिजेत. यासाठी सिम्पल टेक्निक आहे. तुम्ही Naukri.com उघडून त्याच्यामध्ये फ्रेशर्ससाठी जॉबचे जे JD असतात, जॉब डिस्क्रिप्शन, ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये बघू शकता की कोणती रिक्वायरमेंट आहे, कोणते बोर्ड्स किंवा एखादे प्रोग्रामिंग नॉलेज त्यांना पाहिजे ते तुम्ही शिकायचं. तिसरं हे करता करताच तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊन जाईल. तर तुम्ही फ्रीलान्सिंग पण स्टार्ट करू शकता. म्हणजे तुम्ही फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही प्रोजेक्ट घेऊन स्वतः अर्निंग स्टार्ट करू शकता. आता एवढं जरी केलं ना तरी तुमच्याकडे बऱ्यापैकी स्किल्स डेव्हलप होतील. त्या तुम्ही जॉब अप्लाय करताना हायलाईट केल्या पाहिजे. कारण आजच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये तुम्हाला स्वतःला सेल करता आलं पाहिजे. यासाठी तुम्ही हा मंत्र वापरू शकता. व्हेन देर इज नॉईज मेक मोर नॉईज टू सीक अटेन्शन. यामध्ये नॉईज म्हणजे गोंधळ नाही बरं का. नॉईज म्हणजे स्किल्स. यात आणखीन काही टिप्स देतो. एक म्हणजे तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स वाढवा. जसं की तुमचं लिंक्डइन प्रोफाईल किंवा वेब पेजेस जिथं तुम्ही तुमचं काम शो करू शकता. दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही जॉब अप्लाय करताय त्या जॉबचं डिस्क्रिप्शन वाचूनच तुम्ही रिझ्युमे क्राफ्ट केला पाहिजे. असं करू नका की एकच रिझ्युमे सगळीकडे वापरताय. तुमच्यासाठी फ्री रिझ्युमे टेम्पलेट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि कसं डाउनलोड करायचं मी पुढं दाखवेलच. तिसरं म्हणजे ऑनलाईन कोर्सेस तुम्ही करू शकता. सॉफ्ट स्किल वाढवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन कोर्सेस करणं गरजेचं आहे. यासाठी सुद्धा मी काही कोर्सेसचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आणि पुढं मी दाखवत पण आहे.
हे सर्व फ्री कोर्सेस आहेत, तुमच्यासाठी स्पेशली मी शोधून काढलेले आहेत. तुम्ही नक्कीच हे कोर्सेस करू शकता. चौथा आणि फायनल, जर तुमचा फायनान्शियल स्टेटस चांगला असेल तर मी रेकमेंड करेल की पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा CDACमधून करू शकता. यामध्ये तुम्हाला इंडस्ट्री लेवलच्या स्किल्स शिकायला मिळतील. ह्याच्या रिलेटेडचे पण लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते तुम्ही बघू शकता. आता बघूया रिझ्युमेचे टेम्पलेट कसं डाउनलोड करायचं आणि कोणते सॉफ्ट स्किलचे कोर्सेस तुम्ही करू शकता. इथं मी तुमच्यासाठी गिट रिपॉझिटरी ओपन केलेली आहे, जी फ्री आहे. तुम्ही दिलेल्या लिंकवर ओपन करून तुम्ही चेक करू शकता. जिथं ENTC फ्रेशर रिझ्युमेचं टेम्पलेट आहे, तुम्ही त्याला ओपन करून डाउनलोड बटन क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुम्हाला हवं तसं त्याला एडिट करू शकता. दुसरं म्हणजे हा सॉफ्ट स्किलचा कोर्स गुगलचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत जे तुम्ही करू शकता आणि तुमचे सॉफ्ट स्किल इम्प्रूव्ह करू शकता. त्याचसोबत ज्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स कमी असेल त्यांच्यासाठी पण हा कोर्स चांगला आहे, मी तुम्हाला रेकमेंड करेल. परत तुमचं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी हा 6 to 9 आवर्सचा कोर्स आहे. आणि त्याचबरोबर यूट्यूबवर IITचे प्रोफेसर्सला सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटचा 40 व्हिडिओचा एक कोर्स आहे. हा पण खूप कोर्स चांगला आहे, तुम्ही ह्याला पण बघू शकता. आता होप ही तुम्हाला माहिती आवडली असेल. तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता मला. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.